कडकडत्या उन्हात हिरव्यागार कैरीचे आंबट गोड मस्त थंडगार असं पन्ह आज आपण तयार करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि वर्षभर टिकणारं हे पन्ह कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी 4 तोतापुरी कैरी घेतलेल्या आहेत. तोतापुरी कैरी ह्या आंबट नसतात, चवीला थोड्याशा गोड असतात. त्यामुळे पन्ह बनवण्याकरता ह्या कैरीचा नेहमी उपयोग करायचा असतो. जर तुम्ही आंबट कैरी घेतली तर त्यासाठी लागणारा गूळ किंवा साखर जी आहे ती तुम्हाला जास्त लागू शकते. त्यामुळे कैरी घेताना नेहमी ती गोड असावी. तर ह्या तोतापुरी कैरीला आमच्याकडे बाटली आंबा असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून कळवा. कैरी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. यानंतर कैरीची साल मी अशा पद्धतीने काढते आहे. इथे आपण कैरीचा पल्प काढून त्यानंतर त्याला उकडून घेणार आहोत. जर तुम्ही कुकरमध्ये पाणी घालून डायरेक्ट कैरी जी उकडवली तर त्यामध्ये पाण्याचा अंश जाऊ शकतो. हा जो पल्प आहे तो जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे आपल्याला जर वर्षभर हे पन्ह टिकवायचं असेल तर या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे पन्ह आपण तयार करून पाहणार आहोत. तर इथे बघा कैऱ्या सोलून झालेल्या आहेत. यानंतर ह्या कैरीचा पल्प मी काढून घेते अशा पद्धतीने. ह्याचे बारीक बारीक तुकडे करून आपण घेऊया. संपूर्ण पल्प आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पल्प काढून तो उकडवला तर आपल्याला जास्त पल्प पण मिळतो आणि शिवाय ह्यामध्ये पाण्याचा अंशही जात नाही. त्यामुळे पन्ह जे आहे ते वर्षभर टिकण्यासाठी मदत होते. तर इथे बघा या पद्धतीने मी सर्व पल्प असा काढून घेतलेला आहे. आता यानंतर एका भांड्यामध्ये आपण हा पल्प बारीक करून घेणार आहोत. तर इथे ज्या बारीक फोडी आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहेत आणि मोठ्या फोडी ज्या होत्या त्यांना मी बारीक करून घेतलेल्या आहे. याच पद्धतीने मी 4ही कैरी चांगल्या सोलून त्याचे पल्प काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये. आता आपण ह्याला उकडवून घेणार आहोत. तर इथे मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये जाळी ठेवलेली आहे. आता इथे 2 ग्लास इतकं पाणी मी घातलेलं आहे आणि यानंतर हा पल्प जो आहे त्याचं भांडं आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊया. वरून ह्यावर झाकण ठेवायचं म्हणजे वाफेचं जे पाणी आहे ते या कैरीमध्ये शिरता कामा नये. कैरीमध्ये कुठलंही पाणी जाता कामा नये ह्याची मात्र काळजी आपण घ्यायची आहे. या पद्धतीने कुकर लावून 4-5 शिट्ट्या घेऊन हा पल्प व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तर इथे 4-5 शिट्ट्या देऊन कुकर थंड करून घेतलेला आहे मी. आता आपण खोलून बघूया. ते बघा हे जे वाफेचं वरती पाणी आहे हे पाणी ह्या कैरीमध्ये शिरता कामा नये, नाहीतर मग पन्ह जे आहे ते वर्षभर टिकणार नाही. आता हे झाकण आपण अलगद काढूया. कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या मस्त अशा शिजलेल्या आहेत. चांगल्या मऊसूत करून घ्यायच्या आहेत. तर चला हा डब्बा जो आहे तो आपण काढून घेऊया. बघा हे एकदम मऊसूत करून घ्यायचं आहे. ह्याला आपण बाहेर काढू आणि थोडंसं थंड करून थोडंसं मॅश करून घेणार आहोत. तर इथे बघा हे व्यवस्थित मी मॅश करून घेतलेलं आहे. हलकंसं मॅश करून घ्यायचं. त्यानंतर वाटीने आपल्याला हा पल्प जो आहे तो मोजून घ्यायचा आहे, कारण त्या हिशोबाने आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. तरी इथे मी मोजून घेते आहे. ज्या वाटीने आपण पल्प मोजणार आहोत त्याच वाटीने आपल्याला गूळ देखील घ्यायचा आहे. तर 1 वाटी पल्प हा तयार झाला आहे. पल्प अजूनही गरम आहे त्यामुळे मोजताना जरा थंड करून घ्या. साधारण 3 वाटी हा पल्प झालेला आहे. आता या हिशोबानेच आपल्याला गूळ देखील घ्यायचा आहे. आता कैरी जर आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल, पण ह्या कैरी गोड आहेत त्यामुळे गुळाचं प्रमाण एका वाटीला 1 वाटी गूळ इतकंच आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे 3 वाटी पल्प झालेला आहे. याला आपण थोडंसं थंड करून घेऊया. यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये बघा मी 1 वाटी पल्प घेतलेला आहे. 1 वाटी पल्पसाठी 1 वाटी गूळ चांगला किसून घ्यायचा आहे. आणि गूळ आपण कुठला वापरतो त्यावर पन्ह्याचा रंग अवलंबून असतो. तर इथे आपण पिवळा गूळ वापरलेला आहे त्यामुळे मग पन्ह्याचा रंग देखील आपल्याला पिवळा येईल. आता चवीनुसार ह्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, साधं मीठ आपलं. आणि इथे मी थोडंसं काळं मीठ पण वापरलेलं आहे. काळ्या मिठामुळे चव चांगली छान येते. आणि आता हे पाणी न घालता एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे. वाटून झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं, कारण कैरीमध्ये थोड्याशा रेषा असतात, त्या रेषा तोंडात येऊ नयेत म्हणून मग हे थोडंसं गाळून घ्यायचं. बघा या पद्धतीने ह्या ज्या रेषा असतात त्या तोंडात येऊ नये म्हणून. जर तुम्हाला ही स्टेप नाही करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट पण वापरू शकता.
तर मी अशा पद्धतीने हा पल्प तयार करून घेतलेला आहे। ती चारही कैरींचा पल्प जो आहे तो आपण चांगला व्यवस्थित असा तयार करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने सर्व पल्प मी गाळून घेतलेला आहे। आता हा पल्प जो आहे तो आपण स्टोअर करून ठेवू शकतो, पण त्याआधी इथे मी 8 ते 10 वेलची घेतलेली आहेत आणि त्या चांगल्या 1 चमचा साखरेमध्ये कुटून घेतलेली आहे। हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया, या म्हणजे मस्त असा वेलचीचा फ्लेवर येईल। वेलचीसुद्धा थंडगार असते आणि त्याचा फ्लेवरही खूप छान असतो। आता हा आपला पल्प तयार झालेला आहे। हा पल्प एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपण मस्त असा भरून ठेवायचा की वर्षभर हा टिकतो, किंवा तुम्ही कधीही ह्याचं सरबत बनवून पिऊ शकता। हे पन्ह जे आहे ते तुम्ही अगदी वर्षभर पिऊ शकता, इतकं मस्त हा पल्प तयार झालेला आहे। आता आपण हे भरून घेऊया आणि ह्याला बंद करून ठेवूया। वर्षभर नाही पण उन्हाळ्यापुरतं तरी तुम्ही हे करू शकता। डब्याला बंद करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, पाहिजे तेव्हा तुम्ही पन्ह करून पिऊ शकता। अशा पद्धतीने मी आता हे पन्ह जे आहे ते स्टोअर करून ठेवते। 2 डबे मी चांगले भरून घेतलेले आहेत। आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार। उरलेला जो पल्प आहे त्याचा आपण सरबत बनवून पाहूया। तर यामध्ये आता थंडगार पाणी घालायचं। मी इथे फक्त थंड पाण्याचा वापर करणार आहे। तुम्हाला जर ह्यामध्ये बर्फ हवा असेल तर तुम्ही बर्फाचा वापर पण करू शकता, पण उन्हाळ्यामध्ये बर्फ असा खाणे हा त्रासदायक होऊ शकतो, त्यामुळे मी इथे बर्फाचा वापर करत नाहीये। हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। किती जाड किंवा पातळ आपल्याला हवा आहे त्या हिशोबाने ह्यामध्ये पाणी घालायचं आणि मग आपलं पन्ह जे आहे ते मस्त असं तयार होईल। तर ह्यामध्ये तुम्ही टेस्ट करून पाहू शकता, थोडंसं मीठ वगैरे कमी असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकता। तर इथे बघा मी मस्त असं हे पन्ह तयार करून घेतलेलं आहे। आता पन्ह हे थोडंसं पातळच असतं, खूप जाड नसतं, त्यामुळे तर मी 1 तांब्या पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता ग्लासमध्ये आपण सर्व केलेला आहे। आता यामध्ये तुम्ही सब्जा घालू शकता किंवा पुदिना घालू शकता। मी इथे सब्जा घातलेला आहे, तर ज्याला सब्जा आवडत असेल त्याने सब्जा घालून पण पिऊ शकता। मस्त असं आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।